सिटी न्यूजच्या ब्रेकफास्ट टाइम न्यूज बुलेटिनमध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। संतप्त प्रतिक्रियांनी गाजली आमसभा, अग्रिम कर भरणाऱ्याला 2% सूट, आमसभेत प्रस्ताव पारित। आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली आमसभा अनेक वेळा स्थगित। घाणीचं साम्राज्य, असुरक्षित वाहतूक, दुर्गंध व घाणीचं साम्राज्य, स्वच्छ सुंदर अमरावती। नलदमयंती डॅम तुडुंब भरला, अप्पर वर्धाचे 5 दरवाजे उघडले, नागरिक व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा। रेशन कार्ड घेऊन जाण्याचं जिल्हा पुरवठा कार्यालयाचं आवाहन। फायबर टॉयलेटच्या खरेदीवर आमदार अडसुळांचा आक्षेप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मनपा आयुक्तांच्या चौकशीची मागणी। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, आजा आजा। इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे। शुक्रवारपासून पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे अप्पर वर्धाचा जलस्तर वाढला असून नलदमयंती डॅमचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत। सतत वाढता जलस्तर पाहता परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। संततधार पावसाने नलदमयंती डॅमचा जलस्तर वाढल्यानं 5 दरवाजे उघडले आहेत। जलस्तर असाच वाढत राहिला तर आणखीही दरवाजे या डॅमचे उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यंदा मान्सून सुरुवातीपासूनच सारखा बरसतो आहे। 1 जून ते 18 जुलै दरम्यान 504.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प अपर वर्धा पूर्ण भरला असून त्यातील जलसाठा 434.41 दशलक्ष घनमीटरपेक्षाही अधिक झाला आहे। त्यामुळे 5 दरवाजे उघडले आहेत। या डॅममधून सोडलेला कालवा मोठ्या प्रमाणावर वाहत आहे। त्यामुळे याच्या काठावरील शेतकरी व रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचा नारा देणाऱ्या महानगरपालिकेच्या परिसरात अस्वच्छता आहेच, परंतु पालिकेच्या हाकेच्या अंतरावरील रस्ता, विविध कार्यालयांचा परिसर गलिच्छ, दुर्गंधीचा, विस्कळीत वाहतुकीचा उत्तम नमुना आहे। या चौकातून पोलिसांच्या गाड्या जातात। श्याम चौकात वाहतूक पोलीस असतात, तरीही अतिशय असुरक्षित अशी वाहतूक या चौकातील आहे। तहसील कार्यालय ते श्याम चौक या परिसरातील हे दृश्य आहे। तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गर्दी, तेथील पार्किंग, तेथे नेहमीच उभे असलेले ट्रक या रस्त्याला अरुंद करतात। तहसील कार्यालयाला लागूनच मोठे पोस्ट ऑफिस आहे। या पोस्ट ऑफिसच्या कोपऱ्यावर चपला जोडे दुरुस्तीचं दुकान आहे। या दुकानदाराकडून पोस्ट या जागेचं भाडं घेतं अशी माहिती आहे। ठीक या दुकानासमोरचा कोपरा येथे कचरा कंटेनर आहे। या कंटेनरच्या परिसरात घाणीचं, दुर्गंधीचं साम्राज्य आहे। तेथे सतत चरणारी गुरे असतात, जी वाहतुकीला धोकादायक ठरू शकतात। त्याच ठिकाणी नालीचा खड्डा आहे, जो वर्षानुवर्षे उघडा आहे। येथून वळण घेताना अपघात होऊ शकतो। तहसील व पोस्ट ऑफिस नंतरच्या मुख्य कार्यालयानंतर BSNLचं ऑफिस, स्टेट बँक आहेत, तर विरुद्ध बाजूला न्यू हायस्कूल मेन, नूतन कन्या शाळा
महिला महाविद्यालय आहे. शाळेच्या आसपास पाणठेला असू नये असा नियम आहे, पण शाळेच्या समोरच स्टेट बँकेसमोर 2-2 पाणठेले आहेत. न्यू हायस्कूल मेनच्या कंपाऊंडला लागूनच 4 व्हीलर पार्क केलेल्या असतात, ज्या बँकवाल्यांच्या असतात. शिवाय येथे ऑटोही उभे असतात. येथे नो हॉर्नचा बोर्ड आहे, पण येथे वाहनांची गर्दी आणि वाहनांचा गोंगाट सदैव सुरू असतो. संध्याकाळी शाळा ऑफिस सुटण्याच्या वेळेला तर येथील दृश्य बघवत नाही. शाळा ऑफिस सुटल्यानं येथे आणखी गर्दी वाढते. आपापल्या सायकलींवर विद्यार्थी निघतात. काही पायीही असतात. शाळेच्या फाटकासमोरच खाद्यपदार्थांच्या गाड्या आहेत. येथून मार्ग काढत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. जो मार्ग काढावा लागतो तो अतिशय असुरक्षित आहे. सायकलची गर्दी, ऑटो, दुचाकी, 4 व्हीलर अशा येथून जड वाहनही जातात. या जड वाहनांना येथून बंदी असतानाही ट्रक येथून जाताना दिसतो आहे. अशात ऑफिसमधून निघणारे 4 व्हीलर मालक आपल्या गाड्या वळवण्यासाठी आडव्या घालतात. लगेच रघुवीर आहे. येथे खरेदीला, नाश्त्याला येणारे देखील आपल्या गाड्या चक्क रस्त्यावर उभ्या करतात. ही बघा, MH27 AL 5821 क्रमांकाची गाडी अर्ध्या तासापासून उभी आहे. श्याम चौकाच्या कॉर्नरवर रिक्षा उभ्या असतात, ज्या वाहतुकीला अडथळा ठरतात. ही सगळी गंमत वाहतूक पोलीस बघत असतात. एखाद्या वाहनाचे चालान करण्यासाठीही ते तडक येतात. खरं म्हणजे श्याम चौकातील दुभाजकाजवळ उभं राहून वाहतूक नियंत्रित करायला पाहिजे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्याम चौकातील काही दुकानदारांकडून पोलिसांना हप्ता दिला जातो अशी माहिती आहे. या वाहतुकीला वाली म्हणजेच वाहतूक पोलीस पाहिजे. मात्र हे नियंत्रण करण्याची गरज वाहतूक विभागाला वाटत नाही. विभागाचं नियंत्रण या पोलिसांवर नाही. अशा परिस्थितीत एखादा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणाकडे? जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या सेतू केंद्रात ज्यांनी रेशन कार्ड तयार करण्यासाठी दिले होते त्यांचे रेशन कार्ड तयार झाले आहेत. ज्या नागरिकांनी अर्ज केले होते ते नागरिक आपलं रेशन कार्ड घेऊन जाऊ शकतात अशी माहिती सेतू कार्यालयानं सिटी न्यूजला दिली आहे. अमरावतीकरांना अशी विनंती करतो की आमच्या सेतूमध्ये जवळपास 500 ते 700 कार्ड जे 2012-2013 या 2 वर्षातले बनून पडलेले आहेत, परंतु लोकांनी ते नेलेले नाही आहेत. आणि ज्या लोकांकडे कार्ड उपलब्ध आहेत ते सुद्धा त्यांनी नेलेले नाही आहेत. म्हणून मी पुन्हा एकदा अमरावतीकरांना अशी विनंती करतो की ज्यांचे कार्ड बनून पडले आमच्याकडे आहेत त्यांनी त्यांच्याकडे पावत्या असतील तरी, पावत्या नसतील तरी स्वतःची ओळख दाखवून, आयडेंटिटी कार्ड दाखवून, इलेक्शन कार्ड दाखवून त्यांनी ते कार्ड घेऊन जावेत अशी पुन्हा एकदा सेतूतर्फे आम्ही अमरावतीकरांना. अनेक कलावंतांनी अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. शहराचं नाव देशाबाहेरही गाजलं आहे. 5 वर्षीय हार्दिक विजय सेग्रुलू यानंही आपलं योगदान यात दिलं आहे. अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणेच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत चेअरमन प्राईजनं त्याला गौरवण्यात आलं. दुबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी हार्दिकची निवड झाली आहे. याबद्दल त्याच्या आईवडिलांना व शिक्षकांना अतिशय आनंद झाला आहे. हार्दिकवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. आम्ही अखिल भारतीय संस्कृती संघ ही कॉम्पिटिशन होती पुण्यात. तिथे ती 350 सोलो डान्स झाले. त्यातून चेअरमॅन प्राईज म्हणून सन्मानित केले आहे ना. आता डिसेंबरच्या 26-27ला दुबईसाठी सिलेक्शन झालेलं आहे. तर पुढं भारतातून फक्त 10 सिलेक्शन केल्या, त्यातला 4th नंबरचा चेअरमॅन प्राईज मिळाला आहे. ही म्हणजे संस्था 10-20 वर्ष जुनी आहे आणि इथे पूर्ण याच्या आधी पण सिंगापूर आणि बँकॉक इथे कॉम्पिटिशन होतं त्यांच्या इंटरनॅशनल लेवलच्या. आता या वर्षीची दुबईला होणार आहे कोपामध्ये आणि डेट 26 ते 28 पर्यंत 3-4 दिवस कॉम्पिटिशन चालणार आहे दुबईमध्ये.